डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड 6चा मराठीत अनुवाद. धातूमधील संबंध 1873 नंतर का बिघडावा हा खरा प्रश्न होता. याचे उत्तर म्हणजे इसवी सन 1873 नंतर चलनाचा आधार म्हणून असलेले चांदीचे स्थान अनेक देशांनी मागे घेऊन विमुद्रीकरण ते सोन्याला दिले. परिणामतः या दोन्ही धातूमधील विनिमय संबंध बिघडला असावा. कोणता देश आपल्या चलनासाठी कोणता धातू वापरतो ही गोष्ट महत्त्वाची नसते. जोपर्यंत एखादा देश त्यावेळी फ्रान्स या धातूमध्ये निश्चित मूल्य संबंध ठेवून दोन्ही धातू वापरतो तोपर्यंत देण्याघेण्याच्या व्यवहारांमध्ये अडचण येत नाही. आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरळीतपणे होतात. चांदीच्या विमुद्रीकरणामुळे हा मूल्य संबंधच रद्द झाला. त्यामुळे चांदीचे सुवर्णाच्या रूपातील मूल्य घटले. त्याची परिणती रुपया स्टर्लिंग संबंध बिघडण्यात आली. भारतात चलनाचा आधार असणाऱ्या चांदीचे सुवर्णाच्या रूपातील मूल्य घटल्यामुळे भारताला अनेक दुष्परिणाम भोगावे लागले. मुख्य परिणाम असा की भारत सरकारची आर्थिक परिस्थिती बिघडली. येथील महसूल रुपयात म्हणजे चांदीत गोळा होत असताना आपल्याला इंग्लंडचे देणे मात्र स्टर्लिंगमध्ये म्हणजेच सोन्यात द्यावे लागत होते. चांदीचे सोन्याच्या रूपातील मूल्य घटल्याने सरकारवर प्रचंड भार पडला व तो कमी करण्यासाठी करांमध्ये वाढ करण्यात आली. चांदीचे मूल्य घटताच विदेशी गुंतवणूकदारांना भारतात पैसा गुंतविणे असुरक्षित वाटू लागले. त्यांच्या पैशातूनच अनेक सार्वजनिक कामे होत असल्याने अशी कामे सुद्धा मागे पडली. सरकारचा खजिना रिकामा झाल्यामुळे स्थानिक संस्थांची लोकोपयोगी कामे मागे पडली. मुलकी सेवेतील युरोपियन अधिकाऱ्यांना सुद्धा चांदीच्या मूल्यह्रासाची झळ पोचली. हे अधिकारी मायदेशी सोन्यात रक्कम पाठवीत, परंतु त्यांना पगार मात्र चांदीत रुपये मिळत असे. रुपयाचा विनिमय दर घटताच पूर्वी इतके सोने पाठविण्यासाठी जास्त रुपये देणे आवश्यक झाले. पुढे जरी सरकारने त्यांच्यासाठी मदत म्हणून विशेष विनिमय दर लागू केला असला तरी शेवटी हा भुर्दंड सरकारला सहन करावा लागला. या काळात इंग्लंडमधील उद्योगांना उतरती कळा लागली असताना भारतीय उद्योग व व्यापार यांची मात्र भरभराट होत होती. उत्पादकांनी सरळ या गोष्टीचा संबंध रुपयाच्या घटत्या विनिमयाशी जोडला व घटता विनिमय फायद्याचा असल्याचे ठरवून चलन सुधारणांना विरोध केला. डॉक्टर आंबेडकरांच्या मते भारतीय व्यापार व उद्योगांची भरभराट हा चलनाच्या निरोगीपणाचा पुरावा नसून उलट हे चलन रोगट असल्याचे स्पष्ट प्रमाण होते. त्यामुळेच सरकारने चलन सुधारणा करणे नितांत आवश्यक होते. प्रश्न असा आहे की चांदीच्या मूल्यह्रासाचे इतर परिणाम चांगले नसताना भारतीय उद्योग व्यापारात भरभराट कशी आली? वस्तुतः या दोन गोष्टीचा काही संबंध नव्हता. हा फायदा केवळ प्रसंगित होता. त्या काळी भारतात सर्व वस्तू व सेवांच्या किमतीत होणारे बदल एकसमान नव्हते. भारतीय उत्पादकांच्या वस्तूची किंमत वाढत असताना त्या क्षेत्रातील मजूर व कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन मात्र तेवढे वाढत नव्हते. म्हणूनच उत्पादकांना फायदा मिळत होता. याचा अर्थ असा की हा लाभ वेतन मिळणाऱ्या वर्गाच्या जीवावर मिळत असताना उत्पादकांनी त्याचा संबंध घटत्या विनिमयाशी जोडून चलन सुधारणांना विरोध केला. उपरोक्त मौद्रिक अस्थिरतेतून बाहेर पडण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध होते, परंतु निश्चित धोरणाचा अभाव असल्यामुळे भारतात जी गंभीर मौद्रिक परिस्थिती इसवी सन 1878 मध्ये होती तीच इसवी सन 1893 मध्येही कायम होती. या दोन मार्गासाठी जे प्रयत्न करण्यात आले त्याचा इतिहास म्हणजेच भारतातील चलन सुधारणांचा उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.